माझ्या हातात तुम्हाला काहीतरी वनस्पती दिसते. किती जणांना ही वनस्पती माहिती आहे? काय म्हणायचं रे याला? माहिती सगळ्यांना. तुम्ही ह्याला दगडीपाला म्हणता. दगडीपाला खरं तर वेगळा असतो. तुम्ही ह्याला दगडीपाला म्हणता का? ठीक आहे. मग ह्याला दगडीपाला नाही, ह्याला भांबुर्डा म्हणतात. काय म्हणतात? ह्याचं नाव भांबुर्डा आहे. काय आहे? परी. दगडीपाला कसा असतो? कारण मला दगडीपाला आहे ना, मावशी कवरच्या त्यांच्या घराच्या तिथं कोपऱ्यावर आहे दगडीपाला. पांढरी फुलं असतात त्याला दगडीपाल्याला. पांढरी फुलं असतात. ना आमच्या घराची तिथं होता पहिला. आहे ते मी बघितलं तरी तो कुठंच नाहीये. दगडीपाला ती मावशींचं घर आहे का, आपल्या मदतनीस ताईंचं घर, त्यांच्या घराच्या तिथे. किडनी स्टोन साठी तोच का? हा, तो ती पानफुटी. ती पानफुटी दगडीपाला नाही. दगडीपाला वेगळा असतो आणि त्याचा आणि ह्याचा उपयोग सारखा आहे. दगडीपाला हा वर्षभर असतो मॅडम, आणि हे ना वर्षभर नसतं. जेव्हा पाऊस संपतो आणि पाऊस संपल्यानंतर बघा, निसर्गाची चमत्कार आहे की पावसाळ्यात सगळ्या वनस्पती उगवतात, पण ही वनस्पती पावसाळ्यात उगवत नाही, तर ती पाऊस संपल्यानंतर उगवते. तुम्ही बघा इथं सगळं गवत, तुम्हाला आता जिकडं तिकडं बघा तिथं गवत वाळलेलं दिसतंय की नाही? आणि जे हिरवे ठोंब दिसत आहेत किंवा जे हिरवे तुम्हाला छोटे छोटे गुच्छानी असे छोटे छोटे रोपटे आल्यासारखं दिसतंय, तर ते आहे भांबुर्डा. काय आहे? आणि ह्याला दुसरं नाव आहे पोपटी. किती जणांनी पोपटी खाल्ली? हात वर करा. खाल्ली. त्याच्यात हा पाला टाकतात की नाही? हा, पोपटी करताना त्याच्यामध्ये हा पाला टाकतात. ह्या पाल्याला एक वेगळा सुगंध आहे. बरं, आता त्याचा स्मेल खाण्यासाठी वापर केला जाईल, पण ह्याचा अजून दुसरा एक वापर आहे. थंडीच्या दिवसात लागलेलं दुखणं आपलं अजिबात बरं होत नाही. जखम झाली तर लवकर बरी होत नाही. कापणी, लागणे, भाजणे, ह्या ज्या जखमा आहेत त्या लवकर बऱ्या होत नाहीत. ह्याचा पाला काढायचा. आता आम्ही खो खोची प्रॅक्टिस घ्यायचो का, पोरांना लागायचं पायाला. पोरांना मी ह्याचे उपयोग सांगितले. बाळांनो, हातापायाला लागलं की जखम स्वच्छ धुवायची, त्याच्यावर ह्याचा रस काढायचा आणि लावायचा. आता आपण ह्याचा रस दगडाने ठेचायचं नाही, आपले हात स्वच्छ धुवायचे. आणि हात कोणाला असं करायचं. थोड्या वेळ ह्याच्यात उष्णता तयार केली, आपल्या तळव्यात उष्णता तयार झाली की ह्याचा स्मेल खूप छान यायला सुरुवात होती. म्हणजे कोणतंही झाड ह्याच्यासारखं दिसणारं, याच्याच सारखं सेम टू सेम दिसणारं दुसरं झाड आहे, पण त्याचा वास येत नाही आणि ते कदाचित उपयोगी पण नसावं. आता बघा, ह्याच्यात एक त्याचा रस निघायला सुरुवात झाली. कोणाला लागलंय का? प्रफुल दाखव. हा, छान लागलेले. आता हे छान लागलेलं 2 दिवसात बरं होईल. त्याच्यावर एकदम थोडासा त्याचा रस पडेल. थांबा, प्रफुलला पण लागले. लागले का? तुलाही टाकू थोडा. भांबुर्ड्याचा पाला तू लावून बस ना. मग हा लावून का बसत नाही? काय लागले सद्गुरू तिथे? पडलं, चांगली चीर पडली. तुम्ही आहेत, औषधी वनस्पती आहेत, त्याचा वापर कधी करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे नाही. आणि जसं उन्हाळा चालू होतो, अजून 1-1.5 महिन्यात जशी थंडी संपेल, थंडी संपली की वनस्पती गायब होती. सेम तशीच आहे दुसरा दगडीपाला. आता दगडीपाल्याची माहिती घेऊ आपण त्याच्या नंतर. बंद कर.